मंडळी, पर्यटन स्थळांवरील माकडांचा उच्छाद या विषयावर आता इथे महाचर्चा आयोजित होणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची जोरदार खडाजंगी अनुभवण्यासाठी. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या नंबर 1 टॉक शो मध्ये MHJ महाचर्चा. मुद्दे नाही गुद्दे. मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे या शो मध्ये आपण वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करतो, मतं मांडतो आणि त्याचबरोबर त्याच्यावरती चर्चाही करतो. आणि आजचा विषय हा खरंच खूपच वेगळा आहे. मंडळी, प्रगतीच्या नादात माणूस हा निसर्गाशी आर पार लढू लागलेला आहे. म्हणजे माणसाने कितीही आर पार जायचं ठरवलं तरी देखील त्याला निसर्गाची साथ सोडता येणार नाहीये. आणि जर प्रेक्षकांना आर पार बघायचंच असेल आणि आर पार व्हायचंच असेल तर 12 सप्टेंबरला आर पार हा सिनेमागृहात जाऊन नक्की बघू शकता. यामध्ये ऋता दुर्गुळे मुख्य अभिनेत्री आहे. गौरव पत्की यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. प्रथमच ते दिग्दर्शन करतायत. त्यांनी हा सिनेमा लिहिलेला देखील आहे. आणि मुख्य अभिनेता या सिनेमात ललित प्रभाकर आहे. कोण आहे? ललित प्रभाकर या सिनेमात मुख्य अभिनेता आहे. चला चला, बाज झालं. चर्चा सत्र आरपार निहाता. तर 12 सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघू शकता आर पार. तर मंडळी, असं म्हणतात की उत्क्रांतीमध्ये माकडाचा माणूस झाला, पण मग जी माकडं माकडच राहिली त्यांचं काय? हो, मी त्याच माकडांबद्दल बोलतेय जी पर्यटन स्थळी माणसांना त्रास देतात. अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे माकडांनी. ही 30 माकडं आहेत जे माणसांवर हल्ले करतात, पर्यायी माणसांच्या वस्त्यांमध्ये घुसून चोरी करतात, नुकसान करतात. मग यांचा बंदोबस्त करायचा की माकड चेष्टा म्हणून यांना सोडून द्यायचं? थोडक्यात काय तर पर्यटन स्थळं ही माकडांसाठी की माणसांसाठी, हा आजचा आपला सवाल आहे. आणि त्यासाठी चर्चेमध्ये सामील झालेले आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पृथ्वी प्रताप, त्याचबरोबर माकडांनी त्रस्त झालेले माकड पीडित पर्यटक म्हणजेच रोहित माने, आणि माकड प्रेमी अरुण कदम देखील सहभागी झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. माकड प्रेमी असं नका बोलू तुम्ही. मी प्राणी प्रेमी आहे. म्हणजे मला सगळेच प्राणी जाम भारी आवडतात. ओके. पण माकड प्रेमी असं जरा चिडवल्यासारखे वाटतं. प्लीज. हरकत नाही, तुमचा मुद्दा मला कळलाय. आपण चर्चेला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की माकडांना या विषयाविषयी काय वाटतं. सर बोला. हॅलो. म्हणजे माकडांबद्दल काय बोलायचं असेल तर सर बोला. म्हणजे मी माकड आहे काय? मी माकड नाही ना, मी प्राणी प्रेमी आहे. तर माकडांविषयी तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला. असं बोलायला पाहिजे ना तुम्ही. मला तेच म्हणणं होतं, तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता. हा हा. तर मला असं बोलायचंय, ही जी काही तज्ज्ञ मंडळी आलेली आहेत तर ते आधी बोलतील सगळे. त्यांचं सगळं मी जे काय भाष्य मी ऐकून घेणार आहे. ओके. मग प्रतिवाद करून माझा मुद्दा मी त्याच्यावर आणि त्याच्यानंतर सांगोपांग भाष्य मी करणार. हरकत नाही. अरुणजी कदम यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. आपण वळूया पीडितांकडे. रोहितजी, काय सांगाल? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्या माकडांनी आहे की नाही, बेन्यांनी आजकाल लय उच्छाद मांडलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, जवळजवळ माजले ती याची. मी खरंच सांगून ठेवतो, ह्याच लायकीत ठेवलं पाहिजे आपण. कळलं का? म्हणजे मी जिथं जिथं जातोय की नाही तिथं तिथं मला त्रास देते ती. हो, तुम्हाला खोटं वाटेल. त्या दिवशी महाबळेश्वरला गेलो तुम्ही, मस्त आपलं महाबळेश्वर होतं माझं. तर मस्त गॉगल बिगल लावला होता, गडी स्विमिंग पूल मध्ये उतरलाय, पोहतोय. तिच्या आईला कुठनं आली काय माहिती, माझी तिच्या आईला सुकी चडी कपडे टावेल बिवेल घेऊन पळाली. हो, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये भोंगळा फिरत होतो अक्का मी. काय अवस्था झाली असेल, काय लायकी राहिली माझी सांगा. सगळी हसत होती माझ्यावर. माझं डोकंच फिरलेलं आहे. मला म्हणजे मला गाव द्या तावडीत, मला गाव द्या फक्त तावडीत. माझं डोकं फिरलेलं आहे. ही काय भाषा आहे मला कळत नाहीये. काय भाषा आहे?
नाही कळायला हवं आपल्याला आपण काय बोलतोय ते. आपण आपण माकडांना मारणार आहोत. तुम्हाला काय वाटतं काय मुळात हे जे सगळं तुम्ही आता म्हणालात महाबळेश्वर असेल, हे आपलं काय ते लोणावळा असेल, माथेरान असेल, मुळात ही सगळी जी ठिकाणं आहेत ती या मंडळींची माकडांची आहेत, लक्षात घ्या. तुम्ही काय करता मुळात हे सगळे नैसर्गिक अधिवास जे आहेत ते ह्या मंडळींचे माकडांचे आहेत. तुम्ही त्याच्यावरती कब्जा केलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे. आपण काय करतोय लक्षात घ्या. आपण जंगल तोडतोय, आपण तिथे नवीन रस्ते बनवतोय, आपण हॉटेलं बांधतोय, आपण त्यांच्या घरात जातोय. ही मंडळी माकडं आपल्या घरात नाही आली आहेत. बरोबर की नाही अरे कदा? काय बरोबर आहे? तुम्ही मगापासून ही मंडळी असं बोलता. मी काय माकड आहे काय? शांत व्हा अरुणजी, शांत व्हा. ते शांत कसं होणार आहे? त्यांना सांगा ना. ऍक्च्युली ते बोलतात बरोबर बोलतात, चांगले बोलतात, म्हणजे जाम भारी ती भाषा मांडतात. पण बोलताना काय ही मंडळी असं बोलतात ना. मला काय म्हणायचं, ते जे बोर्ड दाखवतात ना ते चुकीचं आहे. तुम्ही माझ्याकडे दाखवू नका. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. हरकत नाही पृथ्वीजी, तुम्हाला त्यांचा मुद्दा कळला. हो, मला कळलेलं आहे. अरुणजी, माकडांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? हॅलो गोंधळ करताय तुम्ही काहीतरी. माकडांचा प्रतिनिधी म्हणजे मी माकड आहे का? कसं असतं की हे बघा, कामगार प्रतिनिधी म्हणजे तो कामगार असतो, शिक्षक प्रतिनिधी तो शिक्षक असतो. आता तुम्ही बोलत माकड प्रतिनिधी, मी माकड आहे का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही बोलताना असं बोला की माकडांविषयी तुम्हाला काय बोललं तुम्ही.